हा सर, सगळ्यात पहिला क्वेश्चन असा होता की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय, म्हणजे त्याची थोडक्यात माहिती सर्वांना दिली तर बरं. आपण सर्वजण म्हणजे जे बघतो आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा जे काही पाण्याचं व्यवस्थापन आहे, रस्त्याचं व्यवस्थापन आहे, कम्युनिकेशन्स आहे, साधारणतः एक बेसिक सिव्हिल आपण जर जुनी ब्रँच आणि जी काही आज गव्हर्नमेंट आस्थापनेमध्ये सुद्धा त्याचे सेपरेट ब्रँचेस सुद्धा आहेत, त्याचं एक सेपरेट आस्थापन सुद्धा तयार केलेलं आहे टाउन प्लॅनिंग म्हणून. तर आपल्या सर्वांना ठाऊक असेल की ज्या वेळेला माणूस निर्माण झाला किंवा माणसाचे काय म्हणतो त्याला माणूस एक एक घडत गेला, कॉलनीज वगैरे तयार होत गेल्या, त्यावेळेला माणसाचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स राहण्याचे, पहिलं तर गुहेमध्ये राहणार, त्यानंतर टेंट करून राहायला लागला, त्यानंतर शेल्टर्स हळूहळू वाढत चालले, त्यानंतर कनेक्टिव्हिटी वाढत चालली, त्यासाठी रस्त्याची गरज आली, पाण्याचं व्यवस्थापनाची गरज आली, त्याच्यात कॅनल्स असतील, हे सगळे जे काही आजकाल सगळं आपण जे आजूबाजूला पाहतो थोडक्यात ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. तुमची सगळ्या आजूबाजूची इत्यंभूत सगळ्या ज्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगला रिलेटेड करतात. सर एक मिनिट घेतो, तुमचा आवाज येत नाहीये सर. आता येतोय थोडं सर. हा हा सर, आता येतोय समोर ठेवावं लागेल तुम्हाला. हो सर. ओके. हो सर, येतो आता. आणि सर तुमचा फॅन बंद केला तर अजून थोडा क्लिअर येईल. एकच मिनिट फक्त. Is it audible? Hello? हा येस, हो सर. Yes, sir. Okay. हो सर. Shall I repeat it? No, it's okay, sir. The next question is, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये फ्युचर स्कोप काय आहे इन इंडिया ऑल्सो आणि इन अब्रॉड ऑल्सो? ओके. सो इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये आपण बघतोय सध्या की डे टू डे लाईफ आपण रस्त्याचे कामं चालू आहेत सर्वत्र, जे की समृद्धी महामार्ग असं. तर आजकाल आपल्या सर्वांना तर दिसतंच आहे की जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे. त्यानंतर बिल्डिंग्स आहेत, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलप होतात. त्यात आपण उत्तम उदाहरण घेऊ शकतो प्लानड सिटीमधलं महाराष्ट्रातलं लवासा म्हणून आहे नेमलेलं. त्यानंतर भरपूर स्कोप्स आहेत. त्यात आपण जर फॉरेनमध्ये जर अब्रॉडमध्ये सुद्धा जर म्हणत असाल तर दुबईमध्ये सुद्धा चांगल्या पगाराचे जॉब्स आहेत. त्यानंतर MS करून परत तुम्हाला आणखीन US मध्ये वगैरे असेल किंवा लंडनमध्ये असेल, बरेचसे तुम्हाला तिथं सुद्धा अपॉर्च्युनिटीज भरपूर अवेलेबल होऊ शकतात. पण एवढंच आहे की त्या दृष्टीनं थोडंसं स्किल आणि त्या दृष्टीनं कम्युनिकेशन डेव्हलप करणं, थोडंसं तिकडची लँग्वेज वगैरे शिकणं, हे थोडंसं जरा प्रायरली आपलं नेसेसरी असणं गरजेचं आहे. हा सर, पुढचा क्वेश्चन असा आहे की जेव्हा आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी अप्लाय करतो तेव्हा आपले कोणते सब्जेक्ट्स परफेक्ट असले पाहिजेत, किंवा आपल्याला थोडं तरी त्या सब्जेक्ट बद्दल नॉलेज हवं, असे कोणते सब्जेक्ट्स आहेत? आफ्टर 10th or 12th? आफ्टर 12th ऑल्सो. आफ्टर 12th. ओके. सो बेसिकली ऑलरेडी गव्हर्नमेंटनं आपल्याला एक ग्रुप करून दिलेला आहे PCM नावाचा. तर त्या PCM ग्रुपमध्ये आपल्याला परफेक्ट राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण तो प्रत्येक कुठं ना कुठं तरी कन्सर्न येत असतो. आपल्याला असं वाटतं की फक्त 12वीच्याच मार्किंग स्कीम पुरताच आपल्याला लिमिटेड आहे. 12वीचे CETची एकदा स्कोअर झाले किंवा नीटची एकदा एक्झाम झाली JEEची, त्यानंतर पुढं आपल्याला ते यूज नाही असं वाटतं. पण प्रत्येक फील्डमध्ये ज्या कुठले तुम्ही सब्जेक्ट शिकता पुढं, त्यातल्या त्यात सगळ्यात कोर सब्जेक्ट म्हणलं तर मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स हा तर इंजिनिअरिंगचा, कुठल्याही इंजिनिअरिंगचा एकदम बेस्ट सब्जेक्ट आहे. त्यानंतर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. हे सर्व सब्जेक्ट्स तुम्हाला, हे तिन्ही सब्जेक्ट फार महत्त्वाचे राहणार. हा सर, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग साठी क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो आफ्टर 10th आणि 12th ऑल्सो? मीन्स टू अप्लाय द इंजिनिअरिंग. सिम्पल. हा. ओके. सो आफ्टर 10th जर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल, पदविका घ्यायची असेल, तर तुम्ही पर्सेंटेज काय असतील, DTA असते ती एक प्रोसेस राबवत असते ॲडमिशनसाठी.
तर त्या प्रोसेस थ्रू तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असतं आणि सध्या हा मागचे 4-5 वर्ष झाले कट ऑफ थोडासा हाय आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. तर त्याकरिता प्रिपरेशन फार चांगलं पाहिजे, चांगले मार्क्स पाहिजे आणि त्या पद्धतीनं मग तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. सिमिलरली 12वीसाठी सुद्धा JEEची एक्झाम आहे, CETची एक्झाम आहे. त्या दोन्ही एक्झाम्स तुम्हाला चांगले मार्क्स घेणं गरजेचं आहे. त्या एक्झाम्स थ्रूच हा तुम्हाला नंतर ब्रँच चॉईस करता येते. त्यात सिव्हिल इंजिनिअरिंगचं तुम्हाला चॉईस करता येते. आणि काही ऑटोनॉमस हा इन्स्टिट्यूट असतात त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑटोनॉमसमध्ये सुद्धा घेता येतं. ओके सर. सर तुम्ही आत्ताच म्हणालात की कट ऑफ थोडे जास्त असतात. तर मग ॲव्हरेज कट ऑफ पर इयर असे किती असतात? म्हणजे किती हवे कट ऑफ? म्हणजे मार्क्स किती हवे स्टुडंट्सना? इट डिपेंड अपॉन दॅट. राऊंड अबाउट आपण तसं बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगला सध्या मागच्या काळामध्ये जर पाहिलं तर ऑलमोस्ट 75 to 80% मार्क्स तरी तुम्हाला ॲक्वायर करायला लागतील. जर 100 मार्काची एक्झाम्स होत असेल तर त्यात 75 to 80 मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतील कमीत कमी. सर एक रिक्वेस्ट होती की माईक थोडा जवळ पकडलात तर आवाज नीट येईल. ओके. हां, आता हां, येतोय? थँक यू सर. हो, येतोय. हां. सर पुढचा क्वेश्चन असा आहे की सांगली, कोल्हापूर जवळ सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बेस्ट कॉलेजेस किंवा त्या कॉलेजेसमध्ये बेस्ट सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड आहे किंवा असे कोणते कॉलेजेस आहेत की तिथे सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड आहे? सांगली, सांगली, कोल्हापूर. कोल्हापूर जवळ. हां. सांगली, कोल्हापूर जवळ एक ऑटोनॉमस कॉलेज आहे RIT, राजाराम बापू हां. इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी. वालचंद कॉलेज आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये DY पाटील कॉलेज आहे. परत जवळपास नियर बाय दॅट संजय घोडावतचं एक कॉलेज आहे. अशा आहेत जवळपास आणखीन 5-6 कॉलेजेस आहेत अजून. पण त्यातल्या त्यात हे 4 जे कॉलेजेस आहेत, 4-5 कॉलेज ते बेस्ट आहेत. ओके सर. पुढचा क्वेश्चन असा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मेन सब्जेक्ट्स किंवा कोर सब्जेक्ट्स आपण म्हणतो, तर ते कोणते आहेत? सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आता सांगितल्यासारखं की आपण थोडक्यात टाउन प्लॅन करतो, म्हणजे थोडक्यात शहराची रचना करतो. शहराच्या रचनेमध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की जे जे घटक असतात ते वेगवेगळ्या दृष्टीनं निगडीत असतात. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिला सब्जेक्ट जर कोर कुठला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमधला तर तो म्हणजे आपला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये आपण बिल्डिंगची रचना, बिल्डिंगचे कॉलम्स, बिल्डिंगची पूर्ण एकंदरीत स्टडी आपण करतो. त्याच्यामध्ये किती सळया टाकल्या पाहिजेत, किती रेन्फोर्समेंट असलं पाहिजे, कुठल्या टाईपचं मटेरियल वापरलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात आपण शिकतो. आणि त्यानंतर दुसरा खालोखाल सब्जेक्ट्स म्हणला तर एन्व्हायरमेंटल, जे की आजकाल आपण सध्या क्रक्स ऑफ पॉईंट आहेत की जे आज सगळं समतोल बिघडत चाललेला आहे. डे टू डे लाईफमध्ये कॉन्क्रिटिंग वाढत चाललेली आहे. पण त्याच्यासोबत सायमल्टेनियसली एन्व्हायरमेंटली कसं आपण असेसमेंट करू शकतो, कसं त्याला इम्पॅक्ट करू शकतो. आणि त्यासोबतच थर्ड पॉईंट आहे इरिगेशनचा, शेतीशी निगडीत. शेतीशी निगडीत जे आपण आजकाल बघतोय, आता तुम्ही म्हणत असाल की शेती हा तर ॲग्रिकल्चरचा पार्ट झाला, तर त्यासाठी लागणारं मित्रांनो जे पाणी पुरवठा जो असतो तो कॅनल थ्रू येतो. त्यात डॅम असतात, रिझर्वायर्स असतात, वेगवेगळे कनेक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी. तर ते सगळं वर्क जे आहे दॅट ऑल कम्स अंडर सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यासाठी ते सगळं डिझाईन्स वगैरे जे आहेत त्यासाठी इरिगेशन हा एक फार मोठा इम्पॅक्ट फॅक्टर आहे. आणि फोर्थ पार्ट आहे जो की कोर सब्जेक्ट आहे तो म्हणजे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, सॉइल रिलेटेड, आपली माती. आणि लास्ट आजकाल आपण बघतोय सर्वे, कारण कुठल्याही गोष्टीचं सर्वेइंग केल्याशिवाय, परीक्षण केल्याशिवाय आपण कुठल्याही त्याला एंडपर्यंत जाऊ शकत नाही, कन्क्लुजन करू शकत नाही. इव्हन मेडिकलचे रिपोर्ट सुद्धा टेस्ट करायला जाताना थोडासा ओव्हरऑल सर्वे केला जातो. आजकाल कोरोनासाठी सुद्धा ओव्हरऑल सर्वे घेतला जातो की तुम्हाला बेसिक्स काय काय थिंग्स आहेत, काय नाही सिम्पटम्स. तसं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा कुठलं ना कुठं तरी वर्क करताना थोडेसे आपल्याला आढावे घ्यावे लागतात, त्याला सर्वे म्हणतो आपण. ओके सर, थँक यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की आफ्टर कम्प्लिटिंग डिग्री इन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, हायर स्टडी ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत? आफ्टर कम्प्लिटिंग सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तर गेट क्वालिफाईड असायला पाहिजे. गेट एक्झाम जी आहे, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनियर,
ती जर तुम्ही अडॉप्ट करताल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी IITs मध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटेल. त्यानंतर तुम्ही TOEFL वगैरे जर क्रॅक करत असाल तर तुम्हाला MS वगैरे करण्यासाठी बाहेर देशामध्ये सुद्धा तुम्हाला अब्रॉडला अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात एज्युकेशन करण्यासाठी. त्यानंतर आफ्टर सिव्हिल इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएशन करता जर म्हणताल तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये परत हे सगळे वेगवेगळे स्ट्रीम आले. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट कलेक्टिव्हली शिकायचे, पण आफ्टर दॅट तुम्हाला स्पेशलायझेशन ठरवावं लागेल की स्ट्रक्चरलमध्ये करायचं आहे का, जिओ टेक्निकलमध्ये आहे का, एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं आहे. ते असे सगळे एक एक ब्रांचेस तुम्हाला चॉईस करत जायचे. सर ओके याच सर. क्वेश्चन क्वेश्चन होता हां, सर. गेटसाठी मेन सब्जेक्ट कोणते राहतील आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? गेटसाठी सर्वात मेन 3 सब्जेक्ट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. स्ट्रक्चरल आहे, त्यानंतर जिओ टेक्निकल आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. हे 3 सब्जेक्ट मेन आहेत. बाकी त्याच्या जॉईंटली सुद्धा बरेच सब्जेक्ट्स आहेत, पण हे 3 कोर सब्जेक्ट्स असतात. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की टॉप कंपनीज कोणत्या आहेत इंडियामध्ये इंटर्नशिपसाठी? टाटा स्टील आहे, L&T आहे, IRB कंपनी आहे, त्यानंतर परत आपली शिर्केची कंपनी आहे, DSK सुद्धा होते रिसेंटमध्ये. अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्या की इंटर्नशिपसाठी मुलांना प्रोत्साहित करत राहतात आणि त्याची अपॉर्च्युनिटीज निश्चित घ्यायला पाहिजे सर्वांनी. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन, पॉप्युलर एंट्रन्स एक्झाम्स आफ्टर कम्प्लिटिंग सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. एंट्रन्स एक्झाम म्हणतात तर एंट्रन्स एक्झाम म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात. एक एंट्रन्स एक्झाम म्हणजे मी आता सांगितले की गेट एंट्रन्स एक्झाम आहे. गेट एंट्रन्स एक्झाम आता मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण सांगितलं की गेटची एक्झाम देऊन त्यानंतर तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला जाऊ शकता. पण त्याचा दुसरा भाग असा पण आहे की जर तुम्ही गेटची एक्झाम क्रॅक करताल तर तुम्हाला पब्लिक सेक्टर PSU सेक्टर जो आहे तर PSU सेक्टर्समध्ये तुम्हाला ट्रिमंडस अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे आपल्या ज्या नवरत्न कंपनीज आहेत, BPCL आहे, HPCL आहे म्हणजे भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, BHEL आहे, सेल आहे, त्यानंतर आपले रिट्स नावाची एक कंपनी आहे. अशा वेगवेगळ्या कंपनीज आहेत. ह्या नवरत्न कंपनीजमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटतात डायरेक्टली जस्ट जॉईन ॲज ए इंजिनियर म्हणून. आणि तिथं तुम्हाला अराउंड अबाउट 4 लाख 5 लाखापासून मिनिमम पॅकेज, कधी कधी 7-8 लाख डिपेंड अपॉन द वर्क कॅटेगरी, त्यानुसार तुम्हाला तिथं भेटतं. दुसरी एक गव्हर्नमेंट एक्झाम असते ती म्हणजे UPSC एक्झाम असते. UPSC एक्झाम कंडक्ट करते वेगवेगळ्या पोस्टसाठी. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची एक्झाम आहे IAS एक्झाम आहे. ओके, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून असते. जसं आपण कलेक्टरसाठी वगैरे जे बघतो ना IAS म्हणून एक्झाम असते, तर तसं ते नॉन टेक्निकलसाठी IAS असतं. टेक्निकल सुद्धा त्यासाठी IAS ला इलिजिबल असतात. बट स्पेशली टेक्निकल लोकांसाठी त्या कॅडरची जर एक्झाम कुठे असेल तर IAS असते. त्यानंतर गेटच्या थ्रू जर तुम्हाला हे 2 अपॉर्च्युनिटीज आहेत, UPSC थ्रू तुम्हाला IAS एक्झाम्स वगैरे आहेत. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट जो आहे तो एक स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून SSC कमिशन आहे. तो SSC कमिशन बरेचसे CPWD वगैरे ज्या जागा असतात त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आर्मीमध्ये वगैरे जागा करतात, ज्युनियर इंजिनियर्सच्या वगैरे पोस्टच्या. आणि आता आपल्या स्टेटकडे या स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली MPSC कमिशन आहे. MPSC कमिशन आपल्याला असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर असिस्टंट इंजिनियर क्लास 1, क्लास 2, डेप्युटी इंजिनियर इथपर्यंत आपल्याला जागा निघतात. तर त्या जागांचा सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो. आणि अशा प्रत्येक एक्झामसाठी ठरवली. आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचं, सध्या रेल्वे बोर्ड सुद्धा एक्झाम काढतोय, RRB आहे. तर रेल्वे बोर्डच्या सुद्धा रिक्रुटमेंट्स आहेत. रेल्वे बोर्डच्या रिक्रुटमेंट्स थ्रू सुद्धा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. सर हॅलो, आय हॅव क्वेश्चन. बस बोला सर, IAS जो एक्झाम, IAS ही एक्झाम आहे, तर त्यामध्ये समजा स्किल्सला आणि त्यांना कसं काय महत्व आहे आणि त्यांना मार्क सिस्टीम कशी आहे? स्किल्सला इम्पॉर्टन्स आहे किंवा नाही त्यामध्ये? स्किल्स मीन्स मला नाही कळलं नेमकं एक्झॅक्ट कुठले स्किल्स पाहिजे. ऍप्टिट्यूड वगैरे असल्या टेस्ट असतात ना, तर त्यामध्ये आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा आहेत एक्झाम्स आहेत. 600 मार्काची एक्झाम असते त्याची. डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम असते. आता ते आय थिंक ऑब्जेक्टिव्ह टाईप झालेली आहे, MCQ टाईप मध्ये कन्वर्ट केलेली आहे.
आणि त्या एक्झाम थ्रू तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट करून मी समजा इंजिनिअरिंगमध्ये आपण 40 सब्जेक्ट शिकतो राऊंड अबाउट, तर ते 40 सब्जेक्टची समरी पूर्ण तिथं असते. त्यात हा. ऍक्टिव्हिटी सुद्धा एक्सटर्नली आला, त्यात थोडंफार रिझनिंग मध्ये सुद्धा येतं, रिझनिंग सुद्धा कव्हर होतं त्याच्यात, ग्रामॅटिकल्स वगैरे इंग्रजी, तर हे सुद्धा एक्झाम्स येतात त्यात. ओके ओके, थँक्यू सर. सर, पुढचा क्वेश्चन असा आहे की सिव्हिल इंजिनियर बनण्यासाठी काही इम्पॉर्टंट स्किल्स किंवा क्वालिटीज असाव्या लागतात का? असतील तर त्या काय असतील? सर्वात पहिल्यांदा इंजिनियर व्हायचं म्हटल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डकडे यायचं म्हटल्यानंतर थोडेसे गट्स असणं गरजेचं आहे. स्वतःला प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डकडे येत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला साईट्स हँडल करावे लागतात. साईटवरती जॉब असतो, तिथं नॉन स्किल्ड पर्सन्स असतात, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करावं लागतं, त्यांना तुम्हाला टोटली हँडल करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी फील्ड आहे ती 4 गोष्टींवरती डिपेंड आहे. 4 M4 अशी मी त्याला टर्मिनॉलॉजी देतो. त्यात सगळ्यात पहिलं M जे आहे ते आपण म्हणूया मॅन पॉवर. तुम्हाला मॅन पॉवर हँडल करता यायला पाहिजे जर सिव्हिल इंजिनियर होत असाल तर. दुसरी गोष्ट आहे मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल्स जे लागतात आपल्याला, खडी, वाळू किंवा सिमेंट एक्सेट्रा जे काही मटेरियल्स लागतात ते मटेरियल्स आपल्याला हँडल करता यायला पाहिजे. थर्ड M जे आहे ते आहे आपल्याला मशीनिंग हँडलिंग करणं कसं असतं. आजकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना, डे टू डे लाईफमध्ये ॲडव्हान्समेंट होत चाललेली आहे, क्रेन्स येत चाललेले आहेत. तर हे टेक्निक नेमकं काय आहे, कुठले, मी असं म्हणत नाही की तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरसाठी त्या मशीन चालवता येणं गरजेचे आहे, पण तुम्हाला त्या मशीनचे फंक्शनिंग काय आहेत, त्या मशीन्स नेमकं कोणत्या कामाला कोणत्या मशीन्स यूज करायच्या, त्यामुळं मशीन मॅनेजमेंट हे सुद्धा तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनी मॅनेजमेंट. कारण हे सगळं जर तुम्हाला चालवायचं असेल तर पैसा पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे ह्या 4 गोष्टी जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही साध्य म्हणून असं कुठला पॉईंट तुम्हाला अचीव्ह करायचा असेल तर तो होणार नाही ऑन फील्डमध्ये. या 4 गोष्टीचा समतोल बसला पाहिजे. खुर्चीचे 4 पाय असतात तसे हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे 4 पाय आहेत. हो सर, खूप छान सांगितलं तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग हा करिअरसाठी एक गुड ऑप्शन असू शकतो का? आणि असेल तर तो का? असू शकतो ना, निश्चित असू शकतो. आता तुम्हाला करिअरसाठी अपॉर्च्युनिटीज जर तुम्ही पाहताल, रादर दॅन अदर ब्रँचेस मी कम्पेअर करून सांगतो वाटलं तर, पण त्यातल्या त्यात सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की तुम्ही 12th नंतर जर इंजिनिअरिंगला येऊ इच्छित असाल तर इंजिनिअरिंग नंतर मी आताच सांगितलं की UPSC एक्झाम आहे. UPSCच्या एक्झाम थ्रू तुम्हाला IAS एक्झाम्स असतात, UPS थ्रू टेक्निकल पोस्ट निघतात, त्या टेक्निकल पोस्टला तुम्ही इलिजिबल होता. गव्हर्नमेंटमध्ये सेपरेट सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जॉब्स आहेत. सिव्हिल इंजिनियर जर असाल तर तुम्हाला जॉब भेटू शकतात. त्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला आणखीन MPSC मध्ये सुद्धा भरपूर जॉब्स आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी दोन्ही सेक्टर्समध्ये जर वर्क करायचं असेल, पर्टिक्युलरली पब्लिक आणि प्लस गव्हर्नमेंट सेक्टर, जर अशी कुठली फील्ड असेल तर ती सिव्हिल इंजिनिअरिंग बेस्ट फील्ड आहे, ज्याच्यात तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर असेल, पब्लिक सेक्टर असेल, आणि थर्ड लास्ट जर तुम्हाला कुठलाच ऑप्शन जर असेल तर तुम्ही स्वतःही कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता. जर सुशिक्षित बेरोजगार थ्रू जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, टेक्निकल स्कीम्स, त्याच्या थ्रू जर तुम्ही एनरोलमेंट केलं तर तिथून तुम्हाला सुद्धा भरपूर रोजगाराच्या बरेचसे टेंडर्स वगैरे पडतात. त्यात तुम्ही स्वतः सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता. त्यातनं तुमचे स्वतःचे सुद्धा तुम्ही व्यवसायिक एंटरप्रिन्योर सुद्धा होऊ शकता. म्हणजे एक ऑलराऊंड प्रोफेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोफेशन तुम्हाला आफ्टर दॅट ज्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं ते तुम्ही चूज करू शकता. त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग हे फार महत्त्वाचं आहे. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सध्या मार्केटमध्ये सिव्हिल इंजिनियर्सची काय डिमांड आहे? म्हणजे काही वर्षापूर्वी सुद्धा आणि आता जी COVID-19 मुळे सिच्युएशन आहे, या सिच्युएशन मध्ये सुद्धा. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रचंड डिमांड आहे. सिव्हिल इंजिनियर्स प्रत्येक फील्डमध्ये, म्हणजे तुम्हाला मी सांगतो सध्या
इन्फ्रास्ट्रक्चरचे काम खूप जोरात चालू आहेत, रोडचे वगैरे कामं, इन्फ्रास्ट्रक्चर रोड स्ट्रक्चर वगैरे. तर रोड स्ट्रक्चर्स जे आहेत त्याचे कामं प्रचंड चालू आहेत. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर्सची नीड तिथं आहे. त्या फील्डमध्ये स्किल असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाणी व्यवस्थापनाचे प्रश्न बऱ्याचदा बघतोय, पर्टिक्युलरली मराठवाड्यासारख्या रिजनमध्ये, विदर्भसारख्या रिजनमध्ये. तर त्या ठिकाणी सुद्धा मध्ये आपण पाहिलं की जलयुक्त शिवार वगैरे, तर त्या ठिकाणी सुद्धा सिव्हिल इंजिनियर्सची नीड होती. टेंडर्स येतात बरेचसे, त्यासाठी सुद्धा सिव्हिल इंजिनियर गरजेचा होता. आणि त्यानंतर परत पाहतो आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये, जर मला जॉब म्हणून जर सर्च करायला बघायचं म्हणलं सिव्हिल इंजिनियर ॲज अ सिव्हिल इंजिनियर, तर तुम्हाला सध्या सुद्धा कोरोनाच्या सेक्टरमध्ये तर प्रचंड डिमांड आहे. कारण सध्या बांधकाम क्षेत्र हे सध्या सगळीकडे चालू आहे. बरेचसे नेसेसरी थिंग्स असतात की ज्या त्याच्याशी रिलेटेड असतात. त्यामुळं त्याला तरी आणखीन लॉकडाऊन केलेलं नाही. ठीक आहे सर. पुढचा क्वेश्चन आहे की इंडियामध्ये आता असे काही प्रॉब्लेम्स आहेत का की जे सिव्हिल इंजिनियर सॉल्व्ह करू शकतात? इंडियामध्ये हा. इंडियामध्ये सर्वात फर्स्ट म्हणलं तर आपल्याला मेन बेसिक आहे की जे फ्लड्स वगैरे येतात, ते सर्वात महत्वाचं. म्हणजे आता आपण पाहिलं, आय थिंक कालची का आजचीच न्यूज आहे, एका आय थिंक कुठल्या तरी एरियामध्ये पूर आलाय. मला एक्झॅक्टली आठवत नाही, क्लिक होत नाही बहुतेक. युपी साईडला समजा, युपी नाही, आय थिंक पाटणा साईड ऑर समवेअर थोडा पूर आलाय, तिथं पूर स्थिती निर्माण झालेली आहे. मग हे जे फ्लड्स कंट्रोल जे आहे, तो मागच गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितलं आहे की इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स हे काम केलं पाहिजे. आणि इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स जर करायचं असेल तर इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स हे सक्सेस करण्यासाठी सिव्हिल इंजिनियर मोठा रोल असतो त्यामध्ये. कारण कनेक्टिव्हिटी थ्रू कॅनल्स असतील, कनेक्टिव्हिटी थ्रू पाईप सिस्टीम्स असतील, तर ह्या सर्वांनी इंटरलिंकिंग करून होऊ शकतं. दुसरा रोल जो होता तो कम्युनिकेशनचा होता, की सध्याचे आपले परिवहन मंत्री जे आहेत म्हणजे नितीन गडकरी यांनी तो सॉल्व्ह केला की सध्या कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती जोर दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चरचे बरेचसे वर्क्सही कम्प्लीट होत आहेत. आणि थर्ड रोल तर आपण पाहतोच आहोत की डे टू डे लाईफमध्ये जे कन्स्ट्रक्शन्स आहेत, अपार्टमेंटचे कन्स्ट्रक्शन्स असतील, रोडचे कन्स्ट्रक्शन असतील, वेगवेगळ्या टेक्निक्स असतील, ह्या सर्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. सिव्हिल इंजिनियर स्वतः देखील अपडेट होत चाललेले आहेत बरेचसे सध्याच्या नीडनुसार. ओके सर. सर आणखीन एक क्वेश्चन आहे की 3D डिझाईनचा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय स्कोप आहे सध्या? 3D ड्रॉइंग्स. हा. 3D ड्रॉइंगसाठी पर्टिक्युलरली दोन सॉफ्टवेअर असतात, की रिव्हिट आणि 3ds मॅक्स नावाचे दोन सॉफ्टवेअर आहेत. आणि हे जे दोन सॉफ्टवेअर आहेत, हे दोन सॉफ्टवेअर आपल्याला बेसिकली आज आपण बघतो ना, अपार्टमेंट मी जर एखादं कन्स्ट्रक्शन करायला घेतलं अपार्टमेंट, तर ते अपार्टमेंट तयार होण्याच्या आधी तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याचं पब्लिसिटीसाठी तो एक बॅनर लावतो की त्याची 3D ड्रॉइंग तयार असते. तर ती 3D ड्रॉइंग तयार असते, म्हणजे तो एक सगळ्यात मेन प्लस पॉईंट झाला की आपल्याला आपलं कन्स्ट्रक्शन कसं होणार आहे, आपलं घर कसं दिसणार आहे, आपलं अपार्टमेंट कसं दिसणार आहे, हे आपल्याला 3D ड्रॉइंग्समध्ये कळतं. एखादं मोठं ब्रिज कन्स्ट्रक्शन्स असतील, त्याच्या टेक्निक्स असतील. पूर्वी काय असायचं की पूर्वी फक्त ड्राफ्ट्समन असायचे जे की 2D प्लॅनिंग करायचे, जस्ट एक नकाशावर हाताने. आता ते डेव्हलप झालं, त्याच्यात ॲटोकॅड आलं सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये 2D ड्रॉइंग्स करण्यात आल्या. 3ds मॅक्स नावाचं सॉफ्टवेअर आलं. 3ds मॅक्स नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये 3D ड्रॉइंग्स डेव्हलप झाल्या. त्याच्यात तुम्हाला तुमचं जर एखादं घर तयार करायचं आहे, तर ते घर तुम्हाला आधीच कळतं विथ कलर, टाईल्स, इव्हन इथपर्यंत की घरासमोर गाडी उभा आहे, हे सगळे फीचर्स त्यात असतात. त्यामुळं आपल्याला आधीच समजतं की घर कशा पद्धतीनं तयार झालेलं असू शकतं, तयार झाल्यावर कसं दिसतं. त्यामुळं 3D सुद्धा सध्या फार मोठा रोल प्ले करतो. आणि आपण पूर्वी काय व्हायचं, 3D साठी जनरली लोक काय करायचे, मॉडेल मेकिंग करायचे, मॉडेल्स तयार करायचे, म्हणजे प्रोटोटाईप तयार करायचे छोटे छोटे. तर माझं घर जर मोठं दिसत असेल, त्याचा प्रोटोटाईप तयार करायचं, त्याला फार टाइम कन्झ्युमिंग जायचं. पण आज हे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट सॉफ्टवेअरच्या मदतीनं आपल्याला आधीच हे सर्व गोष्टी समजतात. हा. सर पुढचा क्वेश्चन असा आहे की
सिव्हिल इंजिनिअरिंग करून प्रायव्हेट जॉब्स प्रेफरेबल असतील जास्त की गव्हर्नमेंट जॉब? बेटा काय म्हणतात परत एकदा सांगा. आफ्टर सिव्हिल इंजिनिअरिंग प्रायव्हेट जॉब्स जास्त प्रेफरेबल असतील की गव्हर्नमेंट जॉब? इट डिपेंड अपॉन बघा कुणाला असं पॅशनेट असतात की नाही मला स्वतःला इंटरप्रुनर व्हायचं आहे, मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशिप चालू करतो, मला स्वतःला माझी स्वतःची कंपनी इस्टॅब्लिश करायची आहे, मी प्रायव्हेट जॉब किंवा गव्हर्नमेंट जॉब करण्यापेक्षा मी स्वतःची कंपनी तयार करून बऱ्याचशा तरुणांना मी काम देऊ शकतो, असेही बरेचसे जण आहात. त्यानंतर दुसरं आहे की बाबा सेक्युअर्ड जॉब तसं बघायला गेलं तर ॲज कम्पेअर टू द सॅलरी अँड ऑल दोज थिंग्स म्हणतात तर पब्लिक सेक्टर जॉब्स असतात म्हणजे आपले गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब्स करता फोकस करू शकता. पण जर कुणाला असं फॅशनेट असतात की नाही मला नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे, नवीन ॲडव्हान्समेंट पाहिजे, मला डे टू डे लाईफमध्ये काय चॅलेंजेस येतात, कसे मी त्याला हँडल केले पाहिजे, कसं अपडेट राहायला पाहिजे, हे सगळ्या जर टेक्निक्स तुम्हाला शिकायचे असतील तर ह्या टेक्निक्स तुम्हाला डेफिनेटली प्रायव्हेट सेक्टर्समध्ये डे टू डे लाईफमध्ये कारण तिथं टार्गेट्स असतात, ते टार्गेट्स तुम्हाला अचीव्ह करावे लागतात, ते काम तुम्हाला तिथं थांबून करावं लागतं. गव्हर्नमेंट्समध्ये कसं असतं तिथं तुम्हाला प्रशासकीय पद्धतीनं थोडंसं वर्क करावं लागतं, त्याला थोडासा वेळ जातो. पण डिपेंड आपण आता प्रत्येकाची पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करण्याची वेगवेगळी असते. मी सांगेन की गव्हर्नमेंटमध्ये करा, तुम्ही कोणतरी सांगताल की नाही प्रायव्हेटमध्ये करा, अजून कोणतरी म्हणेल की नाही दोन्ही नको, मी माझी स्वतःचीच कंपनी काढतो, मी स्वतःच इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून स्वतः डेव्हलप करतो, स्वतः कंपनी चालू करतो. तर अशी ऑपॉर्च्युनिटीज आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे? बघा सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग हे पूर्ण डिझायनिंग करतं. मी सांगितलं ना डिझायनिंग इन द सेन्स नॉट इन टर्म्स ऑफ डिझायनिंग हा जो टर्म आहे आता तो काय म्हणू आपण त्याला ब्युटी ॲस्पेक्ट्समधून घेऊ नका, आर्किटेक्ट ॲस्पेक्ट्समधून घेऊ नका. तुम्ही ॲस्थेटिक लुक चांगला दिसेल किंवा बाहेरून लुक कसा दिसेल तर ह्याच्यावरती फोकस जो असतो तो आर्किटेक्चर फील्डमध्ये जास्त असतो की ॲस्थेटिक लुक्सवरती. थोडक्यात काय तर आपल्या चेहऱ्याचा मेकअप करणे, कशा पद्धतीनं त्याला ब्युटिफुल बनवणे, कशा पद्धतीनं ड्रेसिंग सेन्स करणे, हे सगळं आर्किटेक्चरल आहे. इंटरनल बॉडीची मॅनेजमेंट करणे हे म्हणजे सिम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. तुम्हाला एखादं घर स्ट्रक्चर तयार करायचं आहे तर स्ट्रक्चर डेव्हलप करत असताना त्याची स्ट्रेंथ कशी बिल्डअप करता येईल आपल्याला घराची, त्याच्यात किती सळ्या लागतील, किती कॉन्क्रिटिंग लागेल येणार आहे तुमचं तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येणार आहे. येईल किती चांगलं सजवता येईल ते सगळं म्हणजे सिम्पल आर्किटेक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करून गव्हर्नमेंट जॉबचे काही चान्सेस आहेत का? आहेत, निश्चित आहेत. कारण आता काही दिवसांपूर्वी MPSCच्या जागा पण निघालेल्या होत्या, त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर्सच्या पोस्ट असतात आणि मध्ये केससुद्धा चालू होती कोर्टामध्ये. त्यात सांगितलं गेलं होतं की त्या जागा ज्या आहेत त्या फक्त डिप्लोमासाठी ऑलरेडी 1998 साली का 97 साली काहीतरी करार झालेला आहे गव्हर्नमेंटचा, म्हणजे एक ठराव पास केलेला आहे त्यावेळेला की ज्या जागा आहेत ज्युनियर इंजिनियरच्या त्या ज्युनियर इंजिनियरच्या जागा ह्या फक्त डिप्लोमावरच भरती करायच्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण जे कोणी आता सध्या पाहतोय आपण की मोस्ट ऑफ दी जे सिव्हिल इंजिनियर आहेत ते डिप्लोमा होल्डर सुद्धा आहेत. 12th नंतरच फक्त डिग्री केली असे नाही आहेत, तर दोन्ही कंबाईंड आहेत. पण बरेचसे असे आहेत की फक्त 12th नंतर इंजिनिअरिंग केली, मग अशाने कोर्टात केस टाकली. पण तरीही नंतर कोर्टाचा डिसिजन आला आणि फायनल निर्णय असं झाला की त्या पोस्ट ज्या आहेत त्या लेवलच्या पोस्ट फक्त डिप्लोमा लेवल्सवरतीच भरती केल्या जातील. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की डिप्लोमा नंतर डिग्री करावी की जॉब करावा? माझ्या माहितीनुसार डिप्लोमा नंतर डिग्री करावी, कारण डिग्री नंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आणखीन जास्त भेटतील. डिप्लोमा नंतर तुम्हाला फार लिमिटेड स्कोप भेटेल. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 12वी झाल्यानंतर लगेच जॉब करावं का असं आहे, पदविका झाल्यानंतर लगेच
जॉब करावा का, तर तुम्हाला ज्या लेवलची पेमेंट स्किल्स एक्सपेक्टेड असते तर तेवढे पेमेंट वगैरे तुम्हाला मग भेटणार नाही. कारण ॲज अ इंजिनियर म्हणून मग तुमचे एक्सपेक्टेशन्स असतात की मला सो अँड सो सॅलरी पाहिजे, अमुक लाखामध्ये पॅकेज पाहिजे, मग ते तुम्हाला भेटणार नाही तेवढे. थोडंसं त्यासाठी आणखीन अपग्रेडेड नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सिव्हिल डिग्री करणं सुद्धा फार मस्ट आहे. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की जे फ्रेशर सिव्हिल इंजिनियर्स असतात त्यांना ॲव्हरेज सॅलरी काय आहे सध्या? बघा, तसं बघायला गेलं तर जर मी स्किल्ड पर्सन असेल तर मला राऊंड अबाउट 35-40,000 पर्यंत सुद्धा भेटते. तर जर तुमच्याकडे जर स्किल नसेल तर राऊंड अबाउट 20,000 पासून सुद्धा स्टार्टिंग होते. तर तुमच्यामध्ये किती टेक्निक्स तुम्ही डेव्हलप केलेले आहेत, तुम्ही किती ॲडव्हान्समेंट तुमच्यात अचिव्हमेंट केलेले आहेत, एक्स्ट्रा करिक्युलरली आणखीन तुम्ही किती डेव्हलप झालेला आहात आणि सर्व बाबीमध्ये कितपत तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. थोडक्यात काय, तर मी जर कंपनीमध्ये चाललोय तर कंपनीमध्ये जात असताना एक क्रायटेरिया असतो कंपनीचा आणि कंपनीनं एक पोस्ट तयार केली असते. मॅनेजर लेवलची पोस्ट असेल, ज्युनियर इंजिनियर लेवलची पोस्ट असेल, असिस्टंट इंजिनियर लेवलची पोस्ट असेल. त्या प्रत्येक पोस्टसाठी काही ना काहीतरी क्वालिटीज असणं गरजेच्या असतात. जर त्या क्वालिटीज अमुक त्या इंजिनियर स्टुडंटकडं, सपोज आता मी फ्रेशर आहे आणि फ्रेशर म्हणून ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन होणार आहे, पण बेसिक ज्या गोष्टी मला माहिती असल्या गरजेच्या आहेत त्या जर मला येत नसतील तर निश्चित कंपनी त्या ठिकाणी कमी पगार देऊ शकते. आणि जर तुम्हाला त्या येत असतील तर कंपनी तुम्हाला जास्त पगार देते. त्याच्यात डिफरन्स असा आहे की कारण कंपनी तुम्हाला जर माहिती नसेल तर कंपनीला तुमच्यावरती जास्त वेळ इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. तुमच्याकडे पैसे, तुम्हाला एक्स्ट्रा रिसोर्स पर्सन आणावं लागेल, तुम्हाला स्किल करावं लागेल, तुम्हाला ट्रेनिंग्स द्याव्या लागतील जर तुम्हाला आधी ट्रेनिंग नसेल तर. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी ट्रेनिंग असेल तर तुम्ही स्वतः नंतर सुद्धा आणखी डेव्हलप होऊ शकता. ओके, तर ह्या एक बेसिक थिंग्स आहेत. त्यामुळं ऑन अन ॲव्हरेज तसं बघायला गेलं तर 30-35 प्लस किंवा 40 पर्यंत सुद्धा राऊंड अबाउट मंथली इन्कम असू शकते. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. काही जणांना भेटलेले आहेत 60-70 हजारापर्यंत भेटलेले आहेत जॉब्स. बट एक राऊंड अबाउट बघताल तर तुमचे स्किल डेव्हलपमेंट किती आहे त्यावरती तुमचा स्किल डिसाईड केला जातो. कुठल्याही फील्डमध्ये चला, आज इंजिनियर म्हणून जर तुम्ही फक्त बाहेर येत असताल आणि लगेच जर तुम्ही क्रीमली मला जॉब भेटल अशी अपेक्षा ठेवत असताल तर त्याकरिता तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला स्किल्ड राहणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पुढे मार्केटमध्ये ॲबिलिटी असणार आहे. ठीक आहे सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज, ऑफ कॅम्पस प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज काय असतील सिव्हिल इंजिनियर्ससाठी? ऑफ कॅम्पस इन द सेन्स तुम्हाला स्वतःला सर्च करावे लागते. सिम्पल. आता मी आता सांगितलं ना, इन्फ्रास्ट्रक्चरचे वर्क चालू आहेत. एखादा कंपनीमध्ये रिक्रुटमेंट्स निघालेले असते. आता एक सिम्पल वर्क सांगतो मी, एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो की जे स्वतः सुद्धा स्टुडंट्स असतील तर ते स्वतः सुद्धा स्टार्ट करू शकतात ते वर्क. तर फ्रीलान्सर म्हणून एक वेबसाईट असते. त्या फ्रीलान्सर वेबसाईटवरती जर तुम्ही जातात तर तिथं ट्रिबंडस जॉब्स असतात. त्यात वेगवेगळ्या फील्डमध्ये असतात, पण सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड सुद्धा जास्त आहेत की मला ऑटोकॅड येतं किंवा 3D ड्रॉइंग्स येतं, मी थोडासा स्किल्ड इंजिनियर आहे, थोडा एक्सपिरियन्स आहे. तर तिथं ॲक्च्युली ई टेंडरिंग होते. त्याच्यात कोटेशन्स द्यावं लागतं की मी अमुक प्लॅन जो आहे तो 2,000 रुपयामध्ये देईन, 1,000 रुपयामध्ये देईन, 500 रुपयामध्ये देईन, अशी आपण काय म्हणूया त्याला ई टेंडरिंग होते. त्याच्यात बीड होते. बीड झाल्यानंतर मग तिथून एकेकाला तो वर्क दिला जातो, तो टास्क दिला जातो आणि त्यातून सुद्धा मुलं आजकाल अर्निंग करत आहेत. फ्रीलान्सर हे सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्या सोबत जर तुम्हाला ऑफ कॅम्पस जर इंटरव्ह्यूज द्यायचे असतील तर ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मी परत तेच सांगेन की तुम्हाला स्किल स्वतः असणं, स्वतः इन्प्लांट ट्रेडिंग करून घेणं. त्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग शिकत असताना जो मधला कालावधी असतो, जो आपल्याला वेळ दिलेला असतो सुट्ट्यांचा, तो सुट्ट्यांचा वेळ आपल्याला कंपनीशी रिलेटेड, कंपनीमध्ये कसे वर्क्स चालतात. मी एखादी साईट जर घराजवळ चालू असेल किंवा माझ्या आजूबाजूला चालू असेल तर त्या साईटवरती जाऊन मी कितपत तिथं ऑब्झर्वेशन करतोय, मी कितपत तिथं बघतोय की बाबा ते वर्क कसं चालू आहे, कशा पद्धतीनं ते वर्क होतंय, कितपत ते वर्क सक्सेसफुली होतंय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं. थोडक्यात
हे डे टू डे लाईफमध्ये त्या टर्मिनॉलॉजी शिकणं सुद्धा फार गरजेचं आहे. हो सर. पुढचा क्वेश्चन आहे की सिव्हिल इंजिनियर्सना साईटवरती काही प्रॉब्लेम्स येतात का? म्हणजे साईटवरचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यासाठीचे सोल्युशन्स काय आहेत? मी आधीच सांगितलं ना, M4 या 4 गोष्टीची जर तुम्हाला मॅनेजमेंट जर करता आली, मटेरियल, मॅन पॉवर, मशीन पॉवर आणि मनी पॉवर, ह्या 4 गोष्टी जर तुम्हाला हँडल करता आल्या ना, तर साईट सर्वत्र तुम्हाला हँडल करता येते. त्याच्यात मॅन पॉवर, तुम्हाला मॅन पॉवरमध्ये प्रत्येक फील्डमध्ये थोडं तरी प्रॉब्लेम्स आहेत. मॅन पॉवरमध्ये जर प्रॉब्लेम्स बघताल तर त्याच्यामध्ये स्किल्ड लेबर्स असतात, नॉन स्किल्ड लेबर्स असतात. काही वर्क्स असे असतात की फिनिशिंग वर्क्स असतात, जिथं आपल्याला प्लास्टरिंग करायची आहे, पेंटिंग करायची आहे किंवा आपल्याला फरशी करायची असते. त्याच्यामध्ये कोटा टाईप्स फरशी असते, वेगवेगळे वर्क्स असतात. त्यासाठी स्किल्ड लेबर्स लागतात. जर अनस्किल्ड लेबर्सकडून ते वर्क करून घेतलं, ते सगळं तुम्हाला टेक्निक माहिती पाहिजे की कुठल्या वर्कला कुठला पर्टिक्युलरली मेशन असेल, कुठला मिस्त्री असेल, कुठला आपल्याला तिथं वापरायचं आहे, हे सगळं कळणं गरजेचं आहे. त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट. आता आपण आज पाहतोय, आजकाल सध्या नैसर्गिक वाळू जी आहे ती वाळू आता ऑलमोस्ट बंद होत आहे, कारण वाळूच्या उपसावरती सुद्धा बंदी आहे. त्यामुळं कृत्रिम वाळू तयार होत आहे. त्यामुळं IS कोड सुद्धा आता रिवाईज होत आहे आपला इंडियन स्टँडर्ड कोड, ज्याच्या थ्रू ह्या सर्व डिझाईन्स वगैरे केल्या जातात. तर ती सुद्धा कृत्रिम वाळू कशा पद्धतीनं वापरली गेली पाहिजे, किती पर्सेंटेजमध्ये वापर केली पाहिजे, हे मटेरियल मॅनेजमेंट सुद्धा कळलं पाहिजे. मी सांगितलं मशीन मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे की कोणती मशीन कधी लागणार आहे आणि किती वर्क किती वेळात व्हायला पाहिजे थोडक्यात, तर हे असलं पाहिजे. आणि लास्ट पैसा मॅनेजमेंट, मनी पॉवर, मनी सर्वात महत्त्वाचं. हे असे 4 गोष्टी, 4 M ज्या आहेत ना, या 4 M वरतीच कम्प्लीट तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग ही मॅनेजमेंट लक्षात येईल पूर्ण. कारण प्रत्येक फील्डमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला त्यातून दिसेल आणि सोल्युशनही त्यातूनच निघेल. ओके सर. एक लाईव्ह क्वेश्चन आहे की सिव्हिल इंजिनियर्सचा रोड ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय रोल आहे? रोड ट्रान्सपोर्टेशन मीन्स इन्फ्रास्ट्रक्चर फील्डमध्ये सध्या जे रोड्स वगैरे चालू आहेत त्यात. हां. ओके. तर रोड ट्रान्सपोर्टेशनमध्ये सिव्हिल इंजिनियर्स जे असतात, ते सिव्हिल इंजिनियर्सचा क्वालिटी कंट्रोल करणे. ॲक्च्युली आपण जे बघतोय की सध्या रस्ते उत्तम प्रतीचे तयार होत नाहीत. मग त्याला मॉनिटरिंग करण्यासाठी तिथं एक इंजिनियर नेमलेला असतो. तो इंजिनियर त्याची क्वालिटी चेक करत असतो की तो रस्ता कोणत्या क्वालिटीचा आहे, कोणत्या ग्रेड्सचा बनवलेला आहे, किती त्याचे प्रपोर्शन्स ठरलेले असतात की खडी किती टाकायची, सिमेंट किती टाकायचं, वाळू किती टाकायची, पाणी किती पर्सेंटमध्ये घ्यायचं, हे सगळं ठरलेलं असतं. जर आपण एक मोघम बघा की आपण जर अनस्किल्ड पर्सन्सकडून जर घर वगैरे कन्स्ट्रक्ट करून घेतलं, तर ते कन्स्ट्रक्ट करत असताना प्रॉपरली मेजरमेंट करून घेत नाही. ते घेतात ठोकताळ्यानुसार घेतात, प्रॅक्टिसनुसार, पण ते तेवढं लाईव्ह लॉंग देणार तुम्हाला, तेवढी लाईफ पाहिजे. एक साधारणतः 100 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष जी लाईफ असते, ती लाईफ तुम्हाला तेवढी भेटणार नाही त्या स्ट्रक्चरसाठी. तर ह्या सगळ्या कंट्रोल करण्यासाठी सिव्हिल इंजिनियर्स फार महत्त्वाचे असतात. आणि ह्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा जो आहे, मॅन पॉवर असेल, मशीन पॉवर असेल. आता आज तुम्ही नेटवरती सुद्धा सर्च करू शकता, मोठ्या मोठ्या कॉन्क्रिटिंगच्या मशीन्स दिसतात. कॉन्क्रिटिंगच्या मशीन्स ज्या आहेत त्याच्या थ्रूच कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत सध्या आपल्या आजूबाजूला सुद्धा. तर ते कॉन्क्रीटचे मशीन्स, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वर्किंग केली पाहिजे, कधी कास्ट केलं पाहिजे कॉन्क्रीट, कसा तो रस्ता लेड केला पाहिजे. त्यानंतर सर्वे करत असताना सर्वात महत्त्वाचं, रस्त्यासाठी तुम्हाला एक सांगतो की रस्ता हा आधी लेवल्ड नसतो, सरळ नसतो, तो ऑन्ड्युलेशन असतो, वर खाली असणार आहे. तर त्याकरिता बेसिकली काय होतं, आपल्याला लेवल असणं फार गरजेचं आहे, लेवलिंग करून घेणं फार गरजेचं आहे. तर सिव्हिल इंजिनियरचा सर्वेइंग हा जो पार्ट आहे, तो तिथं फार क्रिटिकली फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो त्या ठिकाणी. त्यामुळे हे सर्व सिव्हिल इंजिनियर्सचे त्यात रोल्स आहेत. ओके सर. आणखीन एक लाईव्ह क्वेश्चन आहे की सिव्हिल इंजिनियर्सला डिफेन्स फील्डमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत? बघा, आर्मीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आर्मीमध्ये रिक्रुटमेंट निघते. मी मगाशी सांगितलं, स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटचं, ते दरवर्षी रिक्रुटमेंट काढत असतं. आर्मीमध्ये निघतात. त्याच्यामध्ये आता आर्मी सेक्टर्समध्ये कशा टाईपचे वर्क्स असतात,
तर त्यात तुम्हाला ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करायचे असतील, तिथं रोड्स कन्स्ट्रक्ट करायचे असतात. त्या ठिकाणी कधी तुम्हाला कॅनल सुद्धा कन्स्ट्रक्ट करावे लागतात, टनेल्स सुद्धा करावे लागतात. हे असे वर्क्स वेगवेगळे असतात. त्यानंतर एअरफोर्समध्ये सुद्धा आहे, एअर इंडिया ऑथॉरिटीमध्ये जॉब्स ऑपॉर्च्युनिटी आहे, नेव्हीमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियरसाठी त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज ट्रिमेंडस आहेत. त्यानंतर जे इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आय थिंक मला वाटतं आर्मीवाले मिलिटरी एंट्री स्कीम म्हणून MES नावाची एक स्कीम असते. युनिव्हर्सिटी एंट्री थ्रू बरेच युनिव्हर्सिटी कॉलेजेस थ्रू येतात, इंटरव्ह्यू घेतात आणि त्यातून सिलेक्शन्स प्रोसेस होऊन त्यांना पुढं एक एज्युकेशन देऊन, ट्रेनिंग देऊन मग त्यांना तिथं काय म्हणू आपण त्याला लेफ्टनंट पोस्टवरती वगैरे तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं. ओके सर. आणखीन एक लाईक क्वेश्चन आहे की डिप्लोमासाठीचे बेस्ट कॉलेजेस कोणते आहेत? सांगली, कोल्हापूर डिप्लोमासाठीच. गव्हर्नमेंट कॉलेजेस जे असतील ते, आणि मी आता सांगितलेले नाव आहेत, वालचंद कॉलेज आहे, RIT कॉलेज आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ओके सर. आणखीन एक क्वेश्चन आहे की मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट, या सब्जेक्टचा काय इम्पॉर्टन्स आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? बघा मी सांगितलं ना तुम्हाला, आकडेमोड करायचे, कॅल्क्युलेशन करायचे. तर कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला 100% मॅथमॅटिक्स हे कुठं ना कुठं तरी कामाला येणार आहे. असं नाही की दरवेळेस तुम्हाला इंटिग्रेशनच करावं लागणार आहे, दरवेळेस मॅट्रिक्सच सॉल्व्ह करावं लागणार आहे. पण सिंपल कॅल्क्युलेशन्स सुद्धा असतात आणि कधी कधी सायंटिफिकरित्या सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन्स असतात की आपले बॅचिंग जे असतात. आता तुम्हाला ही टर्मिनॉलॉजी होते जे सिव्हिल इंजिनियर त्यांना कळत, वे बॅचिंग्स असतील, व्हॉल्यूम बॅचिंग्स असतील. म्हणजे थोडक्यात काय, तर मला ज्या वेळेला मटेरियल घ्यायचं आहे एखाद्या कन्स्ट्रक्शनसाठी, त्याच्यात सिमेंट असेल, सँड असेल, त्यानंतर ॲग्रिगेट असतील, म्हणजे सिमेंट, वाळू, खडी, त्यानंतर पाणी, हे सगळं जे कॅल्क्युलेशन करायचं असतं, हे सगळं कॅल्क्युलेशन हे आपल्याला कॅल्क्युलेटर थ्रू करावं लागतं. कारण मोठे मेट्रिक टन्समध्ये वगैरे आपल्याला त्याचे कॅल्क्युलेशन्स असतात. तर त्यावेळेला ते कॅल्क्युलेशन्स तुम्ही मॅन्युअली करू शकणार नाही. बरेचसे त्या ठिकाणी मॅट्रिक्स सुद्धा सॉल्व्ह करावे लागतात. आणि थर्ड महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सर्वात क्रक्स पॉईंट जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर मी आता सांगितलं की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हा एक फार महत्त्वाचा पार्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधला. तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये आपण रेन्फोर्समेंट सळ्या किती लागतात, वाळू किती लागते, खडी किती लागते, हे सिंपल थोडक्यात हे कॅल्क्युलेशन करतो. एखाद्या कॉलमची हाईट किती असली पाहिजे, एखाद्या कॉलमची विड्थ डेप्थ किती असली पाहिजे, एखाद्या बीमची, एखाद्या स्लॅबची डेप्थ किती ठेवली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण डिसाईड करतो. ते सर्व करण्याकरिता काही मॅट्रिक्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. काही जे सिव्हिल इंजिनियर ते शिकले असेल, स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड असेल, फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड असेल, अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत, डबल इंटिग्रेशन मेथड वगैरे. तर ते सर्व तुम्हाला करून त्यातनं लोड कॅल्क्युलेट करायचा असतो, बेंडिंग मुवमेंट्स कॅल्क्युलेट करायचे असतात की लोड्स किती येत आहेत, आणि मग त्यानुसार डिझाईन करायचं असतं. साधारणतः माझं वजन जर 100 किलो असेल तर मला किती कॅपॅसिटीची खुर्ची लागेल हे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. त्यासाठी मला माझ्या वजनाचा अंदाज बांधता यायला पाहिजे. म्हणजे सिमिलरली आपल्या घराचं वजन किती असतं, आपल्या स्लॅबचं वजन किती असतं हे कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. त्यासाठी मॅथमॅटिक्स हा फार महत्त्वाचा पार्ट रोल प्ले करतो. हो सर. सर आणखीन असा क्वेश्चन आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 2 प्रकारचे वर्क असतात, म्हणजे फील्ड वर्क आणि ऑफिस वर्क. तर ऑफिस वर्क मध्ये कोण वर्कमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर रिलेटेड जास्त वर्क येतील. सर्वात 2D प्लॅन्स तयार करणे, त्यानंतर स्टार्ट प्रो सॉफ्टवेअर आहे, ETAP सॉफ्टवेअर आहे, त्याच्या थ्रू स्ट्रक्चरल डिझायनिंग देणे. थर्ड वर्क असतो जे की तुम्हाला क्वांटिटी कॅल्क्युलेशन करणे, व्हॅल्युएशन करणे, जे की आपण मोजमाप म्हणतो. घराचे व्हॅल्युएशन किती होईल. एखादा आपण नवीन घर ज्या वेळेला कन्स्ट्रक्ट करतो ना, तर त्यावेळेला मला बँकेकडं लोन अप्लाय करायचं असतं. त्यावेळेला व्हॅल्युएशन करून घेणं फार गरजेचं असतं, किंवा किती इस्टिमेशन होतं, किती व्हॅल्युएशन येतं ह्या घराचं, हा कन्स्ट्रक्ट करतोय खरं ह्या रिकाम्या जागेवरती, हे आपला रिकाम्या प्लॉटवरती घर कन्स्ट्रक्ट करतोय, पण त्याच्या सध्याच्या चालू रेटनुसार, चालू सध्याच्या DPR नुसार त्याचे
कितपत कॉस्ट जाऊ शकते आणि त्यानुसार मग बाकी पुढचे कॅल्क्युलेशन्स पण त्यावरती डिपेंड करतात. हे असे काही ऑफिस जॉब्स आहेत आणि लिटरली काही सॉफ्टवेअर्स, आता तुम्ही मगाशी विचारलेला प्रश्न 3Dचा, 3D ड्रॉइंग्सचा काय महत्त्वाचा आहे, तर 3D ड्रॉइंग्स वगैरे जे असतात ते सुद्धा एक काय म्हणू आपण त्याला आजकाल एक ड्रॉइंग्स राऊंड अबाउट 20,000, 25,000, 30,000 इथपर्यंत चार्जेस केले जातात. काही काही ड्रॉइंग्स 40,000, 50,000 पर्यंत चार्जेस करतात एक ड्रॉइंगला. हे सर्व ऑफिस वर्क आहे. हे ऑफिस वर्कमधूनच हे सर्व वर्क्स केले जातात. ओके सर. सर तुम्ही आत्ताच म्हणालात की वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज केले जातात. तर असे कोणते कोणते सॉफ्टवेअर्स आहेत जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यूज केले जातात किंवा ज्यांचा खूप उपयोग होतो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये? सर्वात मेन बेसिक सॉफ्टवेअर म्हणलं तर जसं आपण कम्प्युटर शिकण्यासाठी MSCIT म्हणतो, तसं सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर जर तुम्हाला कोणी एखादा प्रश्न विचारला की तुम्हाला प्लॅन देता येतो का, तर आजकाल तुम्हाला आता हातावर किंवा आपण असं हाताने पेननं प्लॅन काढून जमणार नाही, तो सँक्शन होणार नाही. तर त्याकरिता तुम्हाला AutoCAD येणं, AutoCAD हा जो सॉफ्टवेअर आहे हे येणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं सॉफ्टवेअर आहे स्ट्रक्चरल सॉफ्टवेअर आहे. 2 सॉफ्टवेअर STAAD Pro आणि ETAP, ज्यामध्ये की आपण स्ट्रक्चरल डिझाईन करतो. स्ट्रक्चरल थिकनेस असतील, म्हणजे आत्ताच मी सांगितलं की कॉलमची हाईट किती ठेवली पाहिजे, ती सेफ आहे का नाही. कारण आपण बघतो ना, मी एक सिंपल उदाहरण देतो माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, की आपण ज्या वेळेला काय म्हणू आपण लग्नात वगैरे जातो, लग्न कार्यात फंक्शन्समध्ये जातो, तर त्यावेळेला तिथल्या खुर्च्या ज्या असतात त्या थोड्याशा वीक असतात आणि माझ्यासारखा एखादा माणूस त्याच्यावरती जर बसला तर त्या लगेच असं वाकतात किंवा ब्रेक होतात, डिफ्लेक्ट होतात. तर ते स्ट्रेंथ किती घेतं हे मला जजमेंट येत नाही. मग मी काय करतो, ट्रायल म्हणून आणखीन एक खुर्ची त्याच्यावर टाकतो आणि मग परत बसून बघतो. परत ते स्ट्रेंथ घेते का चेक करतो. परत दुसरी खुर्ची घेतो, आणखीन एक टाकून बघतो. जर त्या वेळेला ते स्ट्रेंथ घेत असेल तर दॅट इज ओके, दॅट इज सेफ. पण हे सगळं काम आपल्याला ऑलरेडी STAAD Pro आणि ETAP मध्ये आपले बिल्डिंग स्ट्रक्चर्स एवढा लोड दिल्यानंतर स्टेबल आहेत का नाही, आपली बिल्डिंग स्टेबल आहे का नाही, 2 मजली घर बांधलं, 3 मजली घर बांधलं तर एवढं फुटिंगची साईज जी आहे ती घेणं स्टेबल आहे का नाही, हे सगळं सांगायचं वर्क जर कोण करत असेल तर STAAD Pro आणि ETAP सॉफ्टवेअरमध्ये करतं. आणि तिसरं महत्त्वाचं आणखीन एक सॉफ्टवेअर आहे जे की मोठ्या मोठ्या अपार्टमेंट्सचे कन्स्ट्रक्शन्स असतील, आजकाल अॅमरोना सारखे जे मोठे मोठे पार्क्स जे मोठे मोठे सिटीज तयार होतात, नांदेड सिटीज, परत ड्रीम सिटीज, लवासा सिटीज, हे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात किंवा आपले इन्फ्रास्ट्रक्चर्समधले सुद्धा मोठे मोठे रोड्स वगैरे असतील, तर त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी प्रायमवेरा नावाचं एक सॉफ्टवेअर असतं किंवा मायक्रोसॉफ्ट मॅनेजमेंट नावाचं एक सॉफ्टवेअर असतं, ते सुद्धा यूज करता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला मटेरियल मॅनेजमेंट, कधी मटेरियल संपलंय, कुठलं मटेरियल लागणार आहे, किती मॅनपॉवर कुठल्या वर्कला प्रोव्हाइड करायचे, हे सगळे त्यामध्ये आपल्याला फिडिंग्स करता येतात. तर हे असे 3-4 काही सॉफ्टवेअर्स आहेत जे की मोस्टली यूज केले जातात सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये. ओके सर. एक लाईव्ह क्वेश्चन आहे की स्ट्रेस अनालिसिससाठी कुठली सॉफ्टवेअर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहेत का? स्ट्रेस अनालिसिससाठी. स्ट्रेस स्ट्रेस. स्ट्रेस हां. ओके. स्ट्रेस अनालिसिससाठी मी सांगितलं ना आत्ता, STAAD Pro सॉफ्टवेअर आहे. STAAD Pro सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला तिथून लोड भेटतो, एरिया भेटतो. लोड आणि एरिया तुमच्याकडं असतो, त्यातून तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक ANSYS नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यात फायनाईट एलिमेंट मेथड नावाची एक मेथड असते, जे की आपण एक एक एलिमेंट, म्हणजे मला एक पूर्ण अख्खं पूर्ण स्ट्रक्चरचं ॲनालिसिस करायची गरज नाही. आता मोठा रिझर्वायर असेल किंवा एखादा डॅम असेल तर त्याचा ॲनालिसिस मी थ्रूआउट करू शकत नाही. तर मला एक पर्टिक्युलर एलिमेंट मला घ्यावा लागतो आणि तो एलिमेंट मला ॲनालिसिस करावा लागतो. त्यावेळेला स्ट्रेस कॅल्क्युलेशनच केलं जातं थ्रू ANSYS. ऑल दीज सॉफ्टवेअर्स, ANSYS आहे, ETAP आहे, या सॉफ्टवेअर्स थ्रू सुद्धा आपल्याला करता येतं. ओके सर. अजून एक लाईव्ह क्वेश्चन आहे की ब्लास्टिंग टेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय रोल आहे? ब्लास्टिंग टेक्निक, आता टनेलिंग करतो ना आपण, हां. टनेलिंग करत असताना ज्या वेळेला आपल्याला टनेलिंग करायची तर त्यावेळेला
कोणत्या अँगलनं आपल्याला टनेलिंग केलं पाहिजे तरच ते ब्लास्ट होईल व्यवस्थितरित्या. तर ते तुम्हाला मेजरमेंट जे आहे ते ट्रान्सपोर्टेशन ह्या सब्जेक्टमध्ये शिकायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी की लाईन ऑफ ॲक्शन जे असते ब्रेक होण्याची. कारण काय होतं बेसिकली आपण बॉटम साईडला ब्रेक करत असतो आणि टॉप साईडनं पूर्ण ते कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर ते नेमकं कुठल्या अँगलनं किती अँगलनं ब्लास्टिंग केली तर ते व्यवस्थित टनेलिंग होऊ शकते, व्यवस्थित ब्लास्टिंग होऊ शकते. आणि सेकंड पार्ट असा आहे की ब्लास्टिंग झाल्यानंतर सुद्धा ग्राउटिंग नावाचं एक ऑपरेशन असतं. ग्राउटिंग इन द सेन्स जे लिकेजेस असतात छोटे छोटे, म्हणजे आपण बघत असताल की काही टनेल्सला काही बोगद्यांना वगैरे असे मधून इंटरनल वर्क्स केलेले असतात ग्राउटिंग सारखे, म्हणजे प्लास्टरिंग टाईप आपण त्याला म्हणूया थोडक्यात. तर ते पॅचअप केलेले असतात, त्याला ग्राउटिंग ही टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली सूट होते. तर ते लिकेज जे असतात ते लिकेज पूर्ण ते पॅक करायचं काम करतात ते. तर हे सुद्धा एक सिव्हिल इंजिनिअरिंग मधलीच टेक्निक आहे. ओके सर. खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे. मी पुढील सूत्रे ऋषिकेश पोद्दार याच्याकडे सुपूर्द करते. तुम्ही सांगा ऋषिकेश. हो, सफिशियंट आहे. कारण थिअरी ऑफ स्ट्रक्चर्समध्ये तुम्हाला थरोली ॲनालिसिस हा एकच पार्ट असतो. त्यात स्ट्रेस ॲनालिसिस आहे, मोमेंट ॲनालिसिस आहे, हे थरोली तुम्हाला शिकलं जातं. मॅन्युअली जुन्या पद्धतीनं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक काणीज मेथड, रोटेशन कॉन्ट्रीब्युशन मेथड तुम्हाला माहिती असेल. तर ती मेथड जी आहे ती मेथड यूज करूनच लोड कॅल्क्युलेशन केलं जायचं, की एखाद्या स्ट्रक्चरवरती एखाद्या घरावरती लोड किती येतोय आणि मग त्यातूनच स्ट्रेस ॲनालिसिस केलं जायचं आणि मग तिथून डिझायनिंग केलं जायचं की कशा पद्धतीने त्याचे साईज वगैरे फायनलायझेशन केले जायचे. त्यामुळं थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा सफिशियंट आहे स्ट्रेस ॲनालिसिससाठी. आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर मधलाच पार्ट आहे फायनल मेथड, ज्यात की स्ट्रेस ॲनालिसिस केलं जातं, शिकलं जातं. थँक्यू. 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 सर खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. 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 या पोलिसाचं इन्शुरन्स करायचं म्हणलंय आणि करंट अकाउंट काढायचं म्हणून कळालं मला.